लातूरातील जुने जिल्हाधिकारी परिसरात असलेल्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत अनेक शासकीय कार्यालये आहेत। त्यामुळे दिवसाला हजारो नागरिक विविध कामासाठी या प्रशासकीय इमारतीत येतात। मात्र या इमारतीत पाहावे तिकडे पान आणि सुपाऱ्या खाऊन भिंतीवर मारलेल्या पिचकाऱ्या, आवारात घाण आणि प्रचंड दुर्गंधीचा सामना दररोज हजारो नागरिकांना करावा लागतोय। तर या इमारतीत असलेल्या CCTV कॅमेऱ्यांनी तर स्वतःच गळफास घेऊन आत्महत्या केली की काय अशी अवस्था झाली आहे। दरम्यान काल जिल्हाधिकारी भारत बास्तेवाड यांनी अचानक मध्यवर्ती इमारतीची पाहणी करून स्वच्छतेबाबत अधिकाऱ्यांना कडक सूचनाही दिल्या होत्या। मात्र या इमारतीची स्वच्छता होत नाही याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। लातूरच्या जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील लातूरची शासकीय मध्यवर्ती इमारत जी आहे ती सध्या घाणीचं साम्राज्य बनलंय। आपण पाहू शकतो या ठिकाणी या शासकीय इमारतीमध्ये जर अनेक कार्यालय या ठिकाणी उपलब्ध आहेत। या ठिकाणी कृषी कार्यालय असेल किंवा जिल्ह्याचं अन्न सुरक्षा कार्यालय असेल किंवा राज्य उत्पादन शुल्क कार्यालय असेल, असे अनेक प्रकारचे कार्यालय या जिल्ह्याच्या मध्यवर्ती शासकीय इमारतीमध्ये उपस्थित आहेत। मात्र या ठिकाणी जर पाहायला गेलं तर प्रचंड घाणीचं साम्राज्य सध्या पसरलेलं आहे। ठिकठिकाणी पान किंवा सुपाऱ्या खाऊन थुंकल्यानं भिंती लाल झालेल्या आहेत। त्यासोबतच जर पाहायला गेलं तर या ठिकाणच्या CCTV कॅमेऱ्याची अवस्था जी आहे ती अत्यंत बिकट बनलेली आहे। CCTV कॅमेरे तुटलेले आहेत। त्यासोबत पाहायला गेलं तर दिवस रात्र या ठिकाणच्या लाईट ज्या आहेत ते चालू राहतात। आणि याच बाबतीमध्ये काल अचानक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी भारत बास्तेवाड यांनी सरप्राईज व्हिजिट देत या ठिकाणी पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना, संबंधित प्रशासनाला या ठिकाणी कडक अशा सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत। मात्र तरीही जर पाहायला गेलं तर दुसऱ्या दिवशी अवस्था या बिल्डिंगची जैसे तेच आहे आणि या प्रशासकीय इमारतीमध्ये हजारो नागरिक जे आहेत ते दररोज आपले कामानिमित्त या ठिकाणी येत असतात। त्यामुळे या सगळ्यांना या घाणीचा आणि या सगळ्या घाणीचा सामना करावा लागतो। एकूणच पाहायला गेलं तर या ठिकाणी घाणीचं सगळं साम्राज्य पसरलं असल्यामुळं या ठिकाणी येणाऱ्या ज्या लोकांना काय वाटतं नेमकं हे आपण जाणून घेणार। मला सांगा, मध्यवर्ती इमारतीमध्ये एवढे सगळे कार्यालय उपस्थित आहेत, या ठिकाणी आल्यानंतर काय वाटतंय प्रथमदर्शनी? एकदम असा उग्र पद्धतीचा वास आहे। इथले कर्मचारी का झोपीचं सोंग घेत आहेत का? लघवीला गेल्यानंतर अक्षरशः असं उलट्या होत आहेत। इथले येणाऱ्या बाया कर्मचारी कुठं जावेत हे लघवीला, शौचालयाला? अधिकारी वर्ग का झोप्या काढत आहेत का? इथला मिनी मंत्रालय म्हणून ओळख आहे या ऑफिसची। आज काय कामानिमित्त आला होता, तरी कसं सामना करावा लागला? काय नाही, आमची एक तक्रार दिलेली होती, त्या संदर्भात विचारणा करण्यासाठी गेलो होतो। एक अधिकारी उपस्थित नाही कार्यालयामध्ये। जाताना असं एक मळमळ होत आहे। अशा पद्धतीनं पार रंगरोटी आलेली आहे या इमारतीला। निश्चित स्वरूपात अशाच पद्धतीनं पाहायला गेलं तर शेकडो नागरिक जे आहेत त्या ठिकाणी दररोज वेगवेगळ्या कामासाठी येतात। मात्र या नागरिकांना अधिकाऱ्यांच्या आधी घाणीचा आणि उग्र वासाचा या ठिकाणी सामना करावा लागत आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी तर सूचना दिल्या आहेत, मात्र यानंतर प्रशासन नेमकं काय काळजी घेते आणि प्रशासन नेमकं कशा पद्धतीनं या विषयाला हाताळते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर।